गावासाठी प्राण गेले तरी बेहत्तर मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणाला स्थगिती नाही. उपोषणकर्ते सागर पळसकर. डोणगाव येथे युवकांनी विविध मागण्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाला आज सलग तिसरा दिवस असून उपोषणावर मात्र युवक ठाम असल्याचे दिसत आहे. प्राण गेले तरी बेहत्तर मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणाला स्थगिती देणार नसल्याचे उपोषणकर्ते सागर पळसकर यांनी म्हटलं आहे. आणखी काय म्हटले उपोषणकर्ते हे बघूया. आज आपल्या उपोषणाला तिसरा दिवस आहे. या ठिकाणी डॉक्टरांची टीम आली होती. आपलं चेकअपसुद्धा झालेलं आहे. नेमकं डॉक्टरांचं काय मत आहे? डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी सर्व उपोषणधारकांचे चेकअप केला. चेकअप केल्यानंतर माझा सागर पळसकर आणि कृष्णा बकाल दोघांचा बीपी जास्त प्रमाणात त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला PSC जाऊन IV घ्यायचं सांगितलं. पण कृष्णा बकाल आणि मी आमच्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही सांगितलं आम्ही PSC देणार नाही, उपोषण स्थळ हलवणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठलाही उपोषणदार उठणार नाही. आमचे प्राण गेले तरी चालेल. त्यामुळे गावाच्या विकासाचा हा मुद्दा आहे. ग्रामसेवक किंवा स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा. हां सर. तरी आज 7 फेब्रुवारीला 2024 संध्याकाळी 6 रोजी उपोषणात स्थळी भेट दिली असता 2 जे आपले उपोषण करतायत त्यांची थोडे BP कमी आहे, पल्सही थोडं कमी आहे. तरी त्यांना त्वरित PSCमध्ये येऊन IV लावायची गरज आहे, नाही तर त्यांच्या आरोग्याला त्रास होण्याची शक्यता आहे. आणि बाकीच्यांची पण थोडं BP कमीच आहे. तरी त्यांनी पण आम्ही त्यांना टॅबलेट आणि ORS देणार आहे. त्यांनी ते घ्यावे आणि आपलं आरोग्य सांभाळावे. ओके.